छत्रपती संभाजीनगर नारळीबाग येथील तृतीयपंथी धर्मगुरू गुंडीताई यांना फोन कॉलवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून गुरुविरुद्ध मोठं षडयंत्र रचत आहे। यामुळे असंख्य तृतीयपंथांसहित सिटी चौक पोलीस ठाणे येथे एनसी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख शाकीर यांच्याकडे दिला आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण तृतीयपंथी जे आहे आज त्यांची सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये इथं भेट झाली आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। दीदी नमस्कार। नमस्कार दादा, जय श्री महाकाल। मी रहिवासी औरंगाबादची आहे, संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची रहिवासी आहे। नारळीबाग प्रॉपर नारळीबाग मध्ये राहणारी आहे। लहानची मोठी इथंच झालेली आहे मी। असा वाद झालाय की तिरुपतीमध्ये मर्डर झालाय, प्लस रायपूरमध्ये मर्डर झालाय, सुरतमध्ये मर्डर झालाय, बुलढाण्यापाशी एक मर्डर झालाय। याचे सुपाऱ्या किन्नरांनाच दिलेल्या आहेत, ते किन्नर पण पकडले गेले। आता आमच्या पण सुपाऱ्या देत आहेत, जीवन मारण्याच्या धमक्या आम्हाला येऊ राहिल्यात। त्या कॉल लिस्ट आम्ही पोलिसांना दिल्यात आणि ज्याने आम्हाला सुपारी दिली आहे त्याचं पण नाव टाकलंय आणि आम्हाला अशा धमक्या येऊ राहिल्या। आम्हाला खंडणी मागून आम्हाला जातीत नाही घेत आमच्या। नाही, धमक्या म्हणजे आपल्याला धमक्या म्हणजे कसे येतात? धमक्या अशा येतात की आम्हाला की तू जा किन्नर मध्ये माफी माग, जे दंड होईल ते दंड दे किंवा त्यांची खंडणी दे, तुझी सुपारी दिली, तू घराच्या बाहेर निघू नकोस। आपण पोलीस कंप्लेंट केली का? आपण पोलीस कंप्लेंट केलेली आहे का? पोलीस कंप्लेंट केलेली आहे, आमच्याकडे एफआयआर आहे। सिटी चौक पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंदवली। आमच्या जीवाला काही पण धोका झाला त्याची जबाबदार कोयल हाजी, जे प्रॉपर मालेगावची आहे, गंगापूरमध्ये 2 वर्षाने राहत आहे आणि आम्ही इथं वर्षानुवर्ष लहानचे मोठे इथं झालोय। संभाजीनगरचे आम्ही नागरिक आहोत आणि नागरिकांमधले आम्ही किन्नर आहोत। आमचं धर्मांतर पण हे किन्नरामध्ये होत आहे, ते धर्मांतर पण आमचे नाव चेंज करताय बळजबरी, हे पण झाले नाही पाहिजे। म्हणजे त्यांचा उद्देश असा आहे की तुम्ही धर्मांतर करायला असावा। काय बोलले सर? त्यांचा म्हणजे म्हणणं उद्देश असा आहे की त्यांनी म्हणजे तुम्ही धर्मांतर करायला असावा। हा, धर्मांतर करावा, हे जोर टाकता आमच्यावर, जबरदस्ती करताय की तुम्ही धर्मांतर करा। हा, आम्हाला म्हणता तुम्ही हे नाव चालणार नाही तुमचं, तुम्ही हिंदूचं नाव आहे, तुम्ही मोमेडमचं नाव टाका, असं आम्हाला धर्मांतर करा म्हणून जोर करताय। आम्ही केलं नाही, आम्ही आधार कार्ड बनवायला गेलोय, ते कसं वरून आमचं शेख नाव टाकून दिलेलं आहे। आम्हाला गणगोतात आम्हाला समाजानं ठुकरवलेलंच आहे, पण आता आमचे घरवाले पण असं नाव चेंज केल्याने आम्हाला ठुकरवत आहे। आता आमच्याकडे उदाहरण घ्या, हा मोमेडमचा लेकरू आहे, माझा चेला आहे, 40 चेला, हा जातीनं मुसलमान आहे, हा हज करून आलाय, आम्ही हज करून आणलाय त्याचं, पण आम्ही त्याला कधी धर्मांतराबद्दल बोललेलो नाहीये। बोले बेटा तुझे कुछ बोलो नाही, कधीच बोलले नाही, धर्मांतर काही मला कधी सांगितलेलं नाही। हाँ नमस्कार, मैं बोल रही हूँ है ना आलिया बाई किन्नर संभाजीनगर से। मैं आई हूँ गुड्डी किन्नर के पास में, जो कि मेरी बहन है। ये हम लोगों को ये 10 दिन से आधी रात को धमकी आ रही है कि तुम्हारी सुपारी दिए तुम्हें मार देंगे। ये किन्नर लोग ऐसा कर रहे हैं, इतना जुल्म हो गया इन किन्नरों का हमारे ऊपर। नहीं, आपको धमकियाँ किसके आ रही है? हमारे को धमकियाँ फोन पे आ रहे कोयल नायक की, कि बोले तुम लोग मिलो और मिलके बोले हमारे साथ में अच्छे से रहो और पैसे दो, बोले हमारे को पैसा मांग रहे 50,000 रुपए। महीना कहाँ से ला के देते हैं? हम लोग 2-2 रुपए भीख मांगने वाले लोग कहाँ से 50,000 रुपए ला के देना, बताओ। हमें इतनी प्रॉब्लम, इतने बच्चों का पेट ही देखना है हमारे को। आज हमारे साथ में इतने बच्चे नहीं है, और भी बच्चे है ना। वैसे भी इन लोगों से हमारी दुश्मनी ऐसी हो गई है, वो लोग बोलते क्या कब तुम्हारा हो जाएगा, कुछ भी कोई भरोसा नहीं। कुछ भी बोले तो क्या, कुछ भी बोले तो यही मर्डर, क्योंकि उनकी आदत ही है। पैसा है उनके पास में, हमारे पास पैसा नहीं बाबूजी, हम तो गरीब लोग हैं। 2 रुपए मांगते, 2 रुपए खाते, कहाँ से लाएंगे मिलते पैसे, बताओ। ऐसा करते, इतना बड़ा मंदिर बांधे हम लोगों ने, ये किस खुद के पैसे पे बांधे, बच्चों ने दिए, किसी ने 1000, किसी ने 500, किसी ने 200, इसके ऊपर ये मंदिर खड़ा हुआ है। इसके ऊपर भी ऑप्शन उठा रहे लोग, क्या करना बताओ। आओ तुम लोग, तुम्हारा सरनेम बदलो, तुम्हारा ये बदलो। ऐसा नहीं है कि मैं भी मोमेडर हूँ, मैं भी एक मोमेडर हूँ, ऐसा कुछ नहीं है किन्नरों में। लेकिन ये लोग ऐसा बोलते हैं कि तुम किन्नरों की गादी है तो किन्नरों में रहो, तो तुमको किन्नर में मतलब मोमेडन बन के रहना होगा, तो ऐसा नहीं होता ना। माझं नाव वकीला राजपूत, मी संभाजीनगरची राहणारी असून मी नारळीबाग रहिवासी आहे इथं। आणि गुड्डी म्हणजे हा जन्म त्याचा आमच्या समोरच झालेला आहे आणि आम्ही स्वतः इथंचेच आहे, लहानचे मोठे आम्ही इथं झालेलो आहे। त्याची आई लग्न करून इथं आलेली, तेव्हापासून तो झाला तसा किन्नर म्हणूनच जन्माला आलेला आहे आणि त्याची वाढ बी तशीच केलेली त्यांनी किन्नर म्हणून। आणि आज हा इथं आहे म्हणजे आज तो आम्ही लहानच्या वेळी आता 30 वर्षाचा होत आलेला असेल का 35 वर्षाचा,
पण तो किन्नर म्हणून त्याची ओळख आम्ही इथं मांडलेली आणि त्याचे सगळे कार्यक्रम हे सगळे किन्नर म्हणूनच इथं देखाव म्हणून आम्ही बघितलेले सगळे त्यांचे सहभागी पण किन्नरच आहे. नमस्कार, मी पोटपिल्लेवार सुवर्णा. मी लहानची मोठी या गल्लीत झालेली आहे. त्या गल्लीतल्या लेडीज आहेत माझ्या मोहल्ल्यामधल्या. मी हिंदू समाजाची आहे, पण किन्नर समाजामध्ये मला कोयल हाजी दबाव टाकतीये की तू मोमेडम हो. या किन्नर समाजामध्येच होतंय. आमच्यावर जोर जबरदस्ती करताय, माझ्या सुपाऱ्या देताय, मला जीवी मारण्याच्या धमक्या येत आहे रातबेरात्रीच्या. या गोष्टीचं माझ्याकडे प्रूफ आहे, हर गोष्ट आहे. मी आज पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंदवली आहे आणि माझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं, बाहेरच्या इजड्यांना नाशिक, मुंबई, पुणा कोणी पण येऊन माझं जीवाचं बरं वाईट कधी केलं ते याचे जिम्मेदार तोच राहणार. माझ्या गल्लीतल्या लेडीज माझ्यासाठी रडतात. मी लहानची मोठी किन्नर मध्येच झालेले आहे. कोणी माणूस मी म्हणून जन्माला आलेले नाहीये. मी लहानची मोठी किन्नर म्हणून आलेले. माझं लग्न नाही, कार्य नाही, काय नाही. तुम्ही गल्लीतल्या लोकांना विचारू शकता. हे रहिवाशी इथले, मी इथलीच लहानची मोठी झालेली. त्या रडताय पहा बिचाऱ्या तुमच्यासाठी.